सन्मान्य अध्यक्ष महोदय, आमदार सन्मान्य अवताडे साहेबांनी जे 3 प्रश्न विचारले त्या प्रश्नांबद्दला पहिल्या प्रश्नाचं उत्तर आम्ही जे दिले ते सन्मान्य नानाभाऊ पटेल साहेबांनी किंवा आदरणीय भाऊंनी सुद्धा जे विचारला तोच प्रश्न आहे की या सगळ्यांच्या बद्दल जी काय आपल्याला अपेक्षित असणारं काम आहे ते सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या सगळ्यांना सेवेत समायोजन करून घ्यायचं। त्याच्याबद्दलचा निर्णय कॅबिनेटचा निर्णय त्याला सेवा प्रवेश नियमांमधनं सुद्धा वगळून आपण एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे। त्याच्यामुळे कालबद्ध पद्धतीनं ते होईल, त्याच्यामध्ये आता काही फारशी शंका बाळगण्याची गरज नाही। दुसरं 2 मुद्द्यांवरती आपण सांगितलं की ज्या काय आमची बैठक झाली होती आणि त्या आंदोलनानंतर 13 मागण्या मागितल्या होत्या, त्या 13 मागण्यांमधल्या बहुतांशी मागण्या जे त्यांच्या आहेत ते आम्ही पूर्तता करण्याबद्दल त्याच वेळा आदेश दिले। त्यातल्या बऱ्याचशा पूर्ण सुद्धा झालेत आणि त्या सगळ्या मागण्यांचा त्या सगळ्या संघटनेतल्या सगळ्यात समान त्यांचे जे काय संघटनेचे प्रमुख आहेत त्या सगळ्या मंडळींनी त्याला संमती दिली। त्या सगळ्या मागण्या ज्या आहेत त्या आम्ही मान्य केलेल्या आहेत आणि मान्यच नाही तर त्याचे निर्णय सुद्धा झालेले आहेत। आता तिसरा मुद्दा आपण जो मांडला की त्याच्यामध्ये जो काय कर्मचाऱ्यांनी आंदोलन केलं आणि त्या आंदोलनानंतर जो काय उशीर झाला त्यांच्यावरती काय जे कोण संबंधित असतील त्यांच्यावरती कारवाई व्हावी। खरं तर या सगळ्या गोष्टींमध्ये सगळ्या आंदोलनाचा मूळ हेतू होता की आम्हाला सगळ्यांचं समावेशन करून घ्यावं आणि त्यासाठीचं ते आंदोलन झालं। सरकारनं सुद्धा सकारात्मक पद्धतीने त्यांना सामावून घेतलं, त्यामुळे कारवाईपेक्षा सुद्धा आता त्यांना पॉझिटिव्ह निर्णय देऊन आपण पुढे गेलो तर बरं होईल।